राजाराम महाराज ज्यावेळेला जन्म झाला त्यांचा त्यावेळेला ते पालते जन्माला आले होते. शिवाजी महाराज कधीही कुठल्या गोष्टीला निगेटिव्ह स्वरूपात घेत नाहीत. जेव्हा त्यांना कळालं की आपला पुत्र पालथा जन्माला आला त्यावेळी त्यांनी अशा स्वरूपात उत्तर दिलं की हा पालता निपजला, हा पातशाही पालती घाली. दोन भावांचा पराक्रम बघा, एकाच घरातले दोन भाऊ, एक बहिर्जी घोरपडे आणि त्यांचा लहान मुलगा मालोजी घोरपडे. ज्या वेळेला मोगलांचा जोर लक्षात आला, 19 वर्षाचा मुलगा आहे बघा, राजाराम महाराजांना काय म्हणतो की हे पागोटं आणि कपडे द्या मला. त्यांनी स्वतः ती कपडे घातले आणि तो शिकवलं सांभाळलं. नदी क्रॉस करणं हे त्यावेळेला सगळ्यात अवघड काम होतं. मग बहिर्जी घोरपडे जे आहे त्यांनी राजाराम महाराजांना पाठीवर घेतलं आणि ती अख्खी नदी त्यांनी क्रॉस केली. चेन्नमराणी आणि शिवाजी महाराजांचं एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे पूर्वी. हे कॉन्ट्रॅक्ट असं झालेलं आहे, पारसनीस आणि असे जे जुने इतिहासकार आहेत त्यांच्या नोंदीमध्ये असं आढळतं की शिवाजी महाराजांचं आणि या राणीचं एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टनुसार शिवाजी महाराजांचा एक वकील तिथं आहे तिच्या दरबारामध्ये. तिच्या राज्यातला चौथ वसूल करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना. माझ्या राज्यातून तुम्ही चौथ वसूल करू शकता, त्याच्या बदल्यात तुम्ही मला अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून माझी सुटका करावी ही ती आठ. 1689 संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. रायगडाला वेढा पडला आणि औरंगजेबाला वाटलं आता स्वराज्य संपलं. पण इतिहासाच्या अंधारात एक राजा शांतपणे उभा होता. ना मोठ्या विजयांच्या घोषणा, ना भव्य दरबार, फक्त एक ध्येय, स्वराज्य जिवंत ठेवायचं. रायगड ती जिंजी, तलवारीपेक्षा वेळेला शस्त्र बनवणाऱ्या त्या राजाची गोष्ट. स्वराज्य गाथा या सेगमेंटमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती राजाराम महाराज यांची युद्धनीती, संघर्ष आणि स्वराज्य वाचवण्याची अद्भुत कारकीर्द. चला तर मग गप्पांना सुरुवात करूया. छत्रपती राजाराम महाराज यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अमर साळुंखे सर. अमर साळुंखे सर हे इतिहास अभ्यासक आहेत, सोबत लेखकही आहेत. चला तर मग आजच्या गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार सर. आमच्या गप्पांच्या गावात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपला पहिला पॉडकास्ट संताजी घोरपडेंवरती गेला होता, तो अजूनही लोक बघतात, त्या लोकांनी भरभरून त्याच्यावर प्रेम केलं आहे, त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद देते. आणि आजचा विषय राजाराम महाराज, जो आपल्या आजच्या कितीतरी लोकांना माहितीच नाही आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यावरच आपण बऱ्यापैकी थांबलेलो आहोत, पण पुढे साम्राज्याचा विस्तार कसा झाला याबद्दल लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे तुम्ही राजाराम महाराजांच्या बालपणापासूनच सुरुवात करावी असं मी म्हणते. अगदी. येस. राजाराम महाराजांचं बालपण राजगडावरती जन्म झाला त्यांचा. 24 तारखेला त्यांचा जन्म आहे, 1670. आणि त्यांचं लहानपण, ज्यावेळेला जन्म झाला त्यांचा त्यावेळेला ते पालते जन्माला आले होते राजाराम महाराज. ही वार्ता ज्यावेळेला महाराजांना पोहोचवण्यात आली की पुत्र झाला, परंतु तो पालता जन्माला आला. शिवाजी महाराज कधीही कुठल्या गोष्टीला निगेटिव्ह स्वरूपात घेत नाहीत. त्याचं एक चांगलं उदाहरण हे की जेव्हा त्यांना कळालं की आपला पुत्र पालथा जन्माला आला आहे त्यावेळी त्यांनी अशा स्वरूपात उत्तर दिलं की हा पालता निपजला, हा पातशाही पालती घालेल. ही केवढी मोठी दूरदृष्टी. म्हणजे आपण ज्या गोष्टींना चुकीच्या अर्थाने घेतो की हा पालता निपजला म्हणजे आता काही खरं नाही, किंवा त्याचं काही ना काही आपण अपशकुन म्हणून काढतो. अपशकुन, एक प्रकारचा अपशकुन म्हणून सगळेजण त्या गोष्टीकडे बघत असतात. अशा गोष्टीला शिवाजी महाराज किती पॉझिटिव्हली बघतात बघा, की हे पालते निपजले, ते पातशाही पालती घालते. महाराजांच्या जन्मतारखेबद्दल बरेचसे वाद आहेत, कारण त्यावेळेला अगदी ठराविक लोकांच्या जन्मतारखा पक्क्या भेटतील तुम्हाला. ते कुंडली काढणे वगैरे अशी ज्यांची पक्की कुंडली सापडते अशा लोकांचीच त्या जन्मतारखा तुम्हाला पक्क्या मिळतील. राजाराम महाराजांच्या जन्मतारखेचा उल्लेखाचं एक पत्र उपलब्ध आहे, त्यामुळे राजाराम महाराजांची खरी जन्मतारीख आपल्याला सापडते. अदरवाईज त्यांची जन्मतारीख शोधणं सुद्धा खूप कठीण काम होतं. बखरीमध्ये तर ते प्रचंड अगदी वेगवेगळ्या स्वरूपात त्यांच्या जन्मतारखा ऐकल्यात. म्हणजे बखरींच्या हिशोबाने जर तुम्ही त्यांची जन्मतारीख घेतली ना, तर जवळजवळ शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी किंवा ज्यावेळी राजाराम महाराजांच्या हाती सत्ता आली त्यावेळी ते साधारण 19 वर्षाचे होते, तर बखरींच्या हिशोबाने ते 29 वर्षाचे होते. एवढा फरक आहे त्याचा. ओके. आणि बकरी ह्या साधारण 60-70 वर्षाच्या कालखंडाच्या नंतरच्याच आहेत, त्यामुळं त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासारखंही ते नाही आहे. थोडक्यात
त्यांच्या जन्मानंतरची परिस्थिती अशी होती की राजपुत्र म्हणून जन्माला आलेत ते. आणि त्यांच्या जन्माच्या वेळेला पट्टराणीचा मान जो आहे तो त्याच्या आईला मिळालेला आहे. युवराज म्हणून जरी संभाजी महाराज असले तरी पट्टराणी त्यावेळेला सोयराबाई होता. त्यामुळं हा लाडात वाढलेला युवराज आहे. मोठ्या भावाचं वरद असतं त्याच्यावर आहे, वडिलांची माया आहे. आजी साधारण 4 वर्षेपर्यंत आजीचा सहवास आहे जिजाऊ साहेबांचा. म्हणजे हा प्रेमात वाढलेला, लाडात वाढलेला राजकुमार आहे. त्यांच्या बालपणीच्या जास्त नोंदी आढळत नाहीत, त्यांच्या शिक्षणाबद्दल फारशा नोंदी आढळत नाहीत. अगदी क्वचित काही नोंदीमध्ये असं आढळतं की हंबीर मामांच्या सोबत संभाजी महाराजांच्या काळात काही मोहिमा केल्यात त्यांनी, किंवा अंतर्गत छोटे मोठे व्यवहार किंवा किल्ल्यांच्या जबाबदाऱ्या संभाजी महाराजांनी त्यांच्यावर दिल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याबद्दल फारसं आढळत नाही. परंतु त्यांच्या शिक्षणाची काळजी ही येसुबाई राणी सरकारने घेतलेली आहे. किंबहुना येसुबाई सरकारांनी आईच्या मायेनं त्यांना मोठं केलेलं आहे. ते ज्या वेळेला संभाजी महाराजांचा ज्या वेळेला कार्यकाळ चालू झाला त्यावेळची परिस्थिती अतिशय वाईट होती. म्हणजे त्यावेळेला घरातले 2 भाऊ एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या एका समोर एक आले होते. म्हणजे इच्छेविरुद्ध, दोघांच्याही इच्छेविरुद्ध त्या दोघांचाही नाईलाज होता. मग त्यावेळेला राजाराम महाराजांना तात्पुरत्या स्वरूपात अशा नजरकैदेत त्यांना ठेवण्यात आलं होतं. नजरकैद म्हणजे लक्षात घ्या मी कुठल्या प्रकारची म्हणतोय तुम्हाला. नजरकैद म्हणजे राजाराम महाराजांना हाताशी धरून स्वराज्यातील चुकीच्या शक्तींनी काहीतरी अवडंबर माजवू नये म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. नजरकैद म्हणजे फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवा, कोणी त्यांचा गैरफायदा नाही उचलला पाहिजे, अशा दृष्टीनं होतं ते. त्यानंतर जेव्हा सोयराबाई राणी सरकारना जेव्हा लक्षात आलं की संभाजी महाराजांना आपण चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केलं किंवा पुत्रप्रेमापायी आपण काही चुकीच्या गोष्टी केल्या, त्यावेळेला मग त्यांना जे संभाजी महाराजांनी भिंतीमध्ये छिनून मारलं वगैरे हे जे प्रकार रंगवलेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर जवळजवळ 1.5 वर्ष त्या जिवंत आहेत. पुढे नंतर त्यांनी आत्महत्या वगैरे केलेल्याचे पुरावे समोर येतात. कमी वयात आई गेलेली आहे, आजी 4 वर्षाची असतानाच गेली. त्यामुळं जिजाऊन जसं संभाजी महाराजांना जसं जिजाऊंकडून ज्ञानप्राप्ती झाली किंवा गायडन्स भेटला, शिवाजी महाराजांकडून गायडन्स भेटला, तसा गायडन्स राजाराम महाराजांना भेटलेला नाही. पण तरीसुद्धा हा राजकुमार ज्या वेळेला भाऊ पकडला जातो त्यावेळेला एक जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीत तो स्वतःच्या पायावर उभा राहतो. म्हणजे कसलाही अतिशय कमी अनुभव, राजकारणात फार कमी इंटरफेअर त्यांचा, त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा त्यांचा जो उभं राहणं आहे किंवा सामोरं जाणं आहे हे प्रचंड प्रचंड लक्षवेधी आहे. म्हणजे इतिहासात अशी खूप कमी उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील. संभाजी महाराज गेले त्यानंतर मागच्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलं की येसुबाई राणी सरकारने निर्णय घेतला की आता माझ्या मुलाला गादीवर बसवण्यापेक्षा आपण राजाराम महाराजांना गादीवरती बसूया. बखरकरांनी तिथे सुद्धा घोळ केलाय. तिथं सुद्धा त्यांनी दोघांचं वय एकसारखं दाखवलंय, म्हणजे येसुबाईंचं आणि राजाराम महाराजांचं. किंबहुना येसुबाई ह्या त्यांच्यापेक्षा एक 10-12 वर्षांनी मोठ्याच होत्या. येसुबाई राजाराम महाराजांची त्यावेळी 4 लग्न झाली होती. 4 लग्नापैकी जी पहिली पत्नी होती जानकीबाई, ह्या जानकीबाई येसुबाईंच्या सोबत कैदेत गेल्या. आपल्यापर्यंत आतापर्यंतचा जो इतिहास प्रचलित आहे त्या प्रचलित इतिहासामध्ये जानकीबाई ह्या राजाराम महाराज जिंजीवरून जाताना त्या मेल्या किंवा त्यांचा मृत्यू झाला असं बऱ्याच ठिकाणी त्याची नोंद आहे. पण ते पूर्णतः खोटं आहे. ज्या वेळेला 1717 मध्ये ज्या वेळेला आईसाहेब सुटून आले म्हणजे येसुबाई राणी सरकार, त्यावेळेला त्या सुटून आलेल्या व्यक्तींमध्ये यांची नाव आहेत. ज्या अरेस्ट झाल्या त्यावेळेला ज्या व्यक्ती औरंगजेबाच्या कैदेमध्ये गेल्या म्हणून ज्यांची नावं आपल्याला आढळतात, ईश्वरदास नागर असेल किंवा भीमसेन सक्सेना असेल किंवा औरंगजेबाचे जे ऑफिशियल इतिहासकार आहेत त्यांच्या नोंदीमध्ये जी नावं आढळतात त्याच्यामध्ये हे एक नाव आढळतं तुम्हाला. म्हणजे त्यावेळेला ह्या कैदेमध्ये गेल्या थोरली राणी. बघा नशीब कसं पलटतं किंवा एखाद्याला संधी कशी मिळते, हा फक्त राजाराम महाराजांच्या
आयुष्यातला टर्निंग पॉईंट नव्हता, तर हा पुढे ताराराणींच्या आयुष्यातला सुद्धा टर्निंग पॉईंट ठरला. त्यावेळेला ह्या कैदेत गेल्या. योगायोगानं मुख्य राणीचा मान हा आपोआप ताराबाईंकडे गेला. ताराबाईंकडे गेला. जर त्यावेळेला जर ताराराणींना हा मान मिळाला नसता किंवा जर ताराराणींना ही संधी मिळाली, एक प्रकारची संधीच म्हणू शकतो आपण, ही संधी जर मिळाली नसती तर कदाचित पुढचा इतिहास घडला नसता. कारण थोरली राणीचा मुलगा आणि मग त्यांनी ते गादीवर येणं हे कुठेतरी कंटिन्यू झालं असतं. त्यामुळं हे रायगडावरचं जे प्रकरण आहे ना, आपण ज्या प्रकारे त्याच्याकडे बघतो ना, ह्याच्यापेक्षा खूप वेगळे येते. हे खरं तर स्वराज्याच्या पुढच्या संपूर्ण टाईमलाईनवरती, म्हणजे पुढच्या जवळजवळ 17-18 वर्षावरती ह्या एका घटनेने प्रभाव टाकलेला आहे. तर अशी म्हणजे ही राजाराम महाराजांची ही जडणघडण किंवा त्यांच्या हातात सत्ता जी आली ती साधारणपणे ह्या स्वरूपात आली. म्हणजे ज्या वेळेला स्वराज्यावरती मोठं संकट आलंय, अनुभव कमी आहे त्यांना किंवा साधनं कमी आहेत त्यांच्याकडे. संभाजी महाराज कैद झाल्यानंतर लोक औरंगजेबाकडे ओढा वाढलाय त्यांचा, अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मंचकरोहण झालंय. ही अशी त्यांची सुरुवात आहे. आणि तिथून पुढे मग त्यांनी तो जिंजीच्या दिशेने त्यांचा प्रवास चालू झाला. हा जिंजीच्या दिशेने त्यांचा जो प्रवास आहे हा बऱ्याचशा इतिहासकारांनी केवळ 4 महिन्यामध्ये तो प्रवास उरकला. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हा संपूर्ण प्रवास जवळजवळ वर्षभराचा प्रवास आहे. ओके. असं तुम्ही सरळ अंतर काढलं तर हे रायगड ते जिंजी हे अंतर साधारण 1,500 किलोमीटर आहे. आणि एक्झॅक्टली राजाराम महाराज ज्या मार्गाने गेलेत हा मार्ग जवळजवळ कमीत कमी 2,500 किलोमीटरचा आहे. ओके. त्यामुळं राजाराम महाराजांच्या आयुष्यातला हा जो मार्ग आहे हा खूप महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला तुम्हाला राजा म्हणून प्रवास नाही करायचा आहे. त्यावेळेला तुम्हाला सोबत बॉडीगार्ड ठेवता येत नाहीत. तुम्ही राजा म्हणून कुठेही स्वतःचं आयडेंटिफिकेशन दाखवू शकत नाही. म्हणजे जसं रायगड जसा सोडला त्यांनी तसं ह्यांच्या त्या बॅक टू बॅक संकटानं सुरुवातच झाली. ह्याच्यावरती गेले ते प्रतापगडावरती गेले. प्रतापगडावरती गेल्यावरती जुल्फिकार खानाने त्याचा एक सेनापती तिकडे पाठवला की राजाराम महाराजांना पकड. तिथं राजाराम महाराज हत्तीवरून लढत. मराठ्यांच्या इतिहासातला हत्तीवरून शत्रूला सामोरा जाणारा पहिला राजा राजाराम महाराज. जे लोक म्हणतात की राजाराम महाराजांना बरीचशी दूषणं दिलेली आहेत त्यांनी, की लढता येत नव्हतं, तब्येतीने कमकुवत होता, दुर्व्यसनी होता, अनेक पत्न्या होता, नाटकशाळा होत्या. ते प्रत्येक गोष्टीचं खंडन करता येतं आणि त्या सगळ्या गोष्टी बेसलेस आहेत, कुठलाही त्याला आधार नाही. ह्या फक्त एक 60-70 वर्षानंतरच्या ज्या बखरी आहेत ज्या फक्त स्मरणिकेवरती अवलंबून आहेत किंवा 70 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी, 90 वर्षापूर्वी, 150 वर्षापूर्वी काय झालं असेल हा फक्त तर्क आहे. त्या व्यतिरिक्त काही नाही. राजाराम महाराज, एक विचार करा की शिवाजी महाराजांची 2 मुलं आहेत. शिवाजी महाराजांच्या 2 मुलांपैकी संभाजी महाराज परमप्रतापी निघतात. राजाराम महाराज कसे काय कमकुवत असतील? थोरला मुलगा जर 100% पराक्रमी आहे, या मुलांमध्ये थोडे तरी गुण असतील, वडिलांचे असतीलच ना. असतीलच. त्या याच्यामध्ये मोठमोठ्या इतिहासकारांनी राजाराम महाराजांना अक्षरशः बाजूलाच काढलेले. म्हणजे आपण बघतो की मराठी रियासत असेल किंवा इतर रियासतकार असतील किंवा इतर बखरकार असतील, इतिहासकार असतील, यांनी डायरेक्ट संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर डायरेक्ट पेशवाईत चालू झालेली दाखवली. मधला हा कालखंडच त्यांनी दाखवण्याचा कधी प्रयत्नच नाही केलाय. म्हणजे संभाजी महाराज गेले त्याच्यानंतर मग डायरेक्ट पेशवाई आली. म्हणजे मध्ये राजाराम महाराज होते, ताराराणी होत्या, छत्रपती शाहू महाराजांची जवळजवळ 43 वर्षांची कारकीर्द होती. हे सगळं लिटरली गायब करण्यात आलं इतिहासातून. जोवर आपण राजाराम महाराजांचा इतिहास आणि राजाराम महाराजांचा इतिहासातलं कर्तृत्व दाखवत नाही ना, तोवर या टाइमलाईनवरती कोण बोलणारही नाही आणि याच्यावरती कोण लक्षही देणार नाही. त्यामुळे ही मधली टाइमलाईन जी आहे ती खूप महत्वाची. आणि जे म्हणतात माहिती की ते कमकुवत होते. जो माणूस अतिशय मुठभर लोकांसोबत रायगड ते जिंजी हा जीव घेणा प्रवास करू शकतो, त्या माणसाला तुम्ही कमकुवत म्हणूच शकत नाही. तात्कालीन परिस्थिती अशी होती की जेव्हा एखादा राजा घरातून बाहेर पडतो
म्हणजे अगदी देवदर्शनाला जरी तो गेला तरी त्याच्यासोबत कमीत कमी 100 भालाईत असतात. हम्म. कमीत कमी 100 भालाईत असतात. पुढे सांगतो तुम्हाला मी राजाराम महाराजांसोबत कुठल्या कुठल्या वेळेला किती किती लोक होते. राजाराम महाराज ज्या वेळेला म्हणजे त्यांचा जिंजीचा प्रवास हा रायगडापासून खऱ्या अर्थाने चालू होत नाही, म्हणजे तो होतो पन्हाळ्यापासून सुरू. रायगड आणि पन्हाळा ह्याच्यामध्ये काही महिन्यांचं अंतर आहे, कारण थोडे दिवस ते प्रतापगडवर थांबले, काही दिवस वासोटा, त्याच्यानंतर परळीगड, सज्जनगड म्हणतो त्याला आजकाल आपण, सातारचा किल्ला, वसंतगड, त्याच्यानंतर विशाळगड, पन्हाळा, असं करत करत ते पुढे गेले. पन्हाळ्यावरती जेव्हा ते पोचले त्यावेळेला मग तिथून तो जिंजीचा प्रवास चालू झाला खऱ्या अर्थानं. पण प्रतापगडचं जे युद्ध झालं ना, प्रतापगडच्या युद्धातली मजाच बघा, म्हणजे हा माणूस किती मुत्सद्दी आहे. प्रतापगडच्या युद्धामध्ये राजाराम महाराजांच्या हत्तीची सोंड एका मराठा सरदाराने तोडली. दरेकर नावाचा एक सरदार होता. त्या दरेकरांनी त्यांच्या हत्तीची सोंड तोडल्यामुळं राजाराम महाराजांना युद्धातून माघार घ्यावी लागली. काही कालखंडानंतर बघा परिस्थिती कशी बदलते किंवा हा माणूस किती हुशार आहे. ज्या माणसाने राजाराम महाराजांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याच माणसाला पुढे राजाराम महाराजांनी पत्र पाठवले आणि पत्र पाठवून त्यांना आदेश दिलेत की तुम्ही रायगड घ्या आणि आईसाहेबांना आणि त्यांच्या ज्या इतर पत्नी ज्या रायगडावरती होत्या यांना सोडवून आणा. की केवढं मोठं राजकारण आहे. त्या राजाराम महाराजांना तुम्ही कमकुवत कसं काय म्हणू शकता? एवढा मोठा मुत्सद्दी आहे माणूस तो. बरं, स्वतः लढले ते, तिथून त्यांच्या लक्षात आलं की इथं जास्त वेळ थांबणं योग्य नाही. हा खरा प्रकार बघा, राजाराम महाराजांचा हा प्रवास तुम्हाला मी सांगताना तुमच्या एक लक्षात येईल. सगळेजण असं वर्णन करतात की मोगल राजाराम महाराजांच्या पाठीमागे लागले होते, पण या अँगलला तुम्ही जर दुसऱ्या अँगलने बघितलं या गोष्टीला तर राजाराम महाराजांनी मोगलांना पाठीवर घेतलं होतं. एक्झॅक्टली. कारण जोवर राजाराम महाराज मोगलांना पाठीवर घेत नाहीत तोवर महाराष्ट्राला स्वस्थता लाभणार नव्हती, रायगडाला स्वस्थता लाभणार नव्हती. महाराष्ट्रात जे मोगल आले होते, म्हणजे तो ईश्वरदास नागर मला वाटतंय असं म्हणतो की औरंगजेब एवढे मोगल घेऊन दक्षिणेत आलाय, एवढी सेनासागर त्याचा विशाल आहे की इथल्या एका एका मोगलाने सह्याद्रीतल्या एका झाडाला जर मिठी मारली ना तर झाडं संपतील पण मोगल उरतील. बापरे, एवढी लोक घेऊन तो औरंगजेब आलाय. या एवढ्या मोठ्या संकटाला जर डायव्हर्ट नाही केलं ना तर महाराष्ट्राची माती व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आपण आज मोठ्या पराक्रमाने सांगतो आम्ही मराठी आहोत, आम्ही एवढा पराक्रम केला, तेवढा पराक्रम केला, पण नुसता पराक्रमी आणि तलवार चालवून काही भागत नाही. त्यासाठी तुमचा मुत्सद्दीगिरीपणा खूप महत्त्वाचा असतो आणि हा मुत्सद्दीपणाचा महामेरू म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. येस. इथून त्यांच्या त्या मुत्सद्दीगिरीची सुरुवात होते. म्हणजे बघा किती अनुभव असेल या माणसाच्या पाठीशी. 19 वर्षाचा माणूस आहे, राजकुमार आहे तो, अचानक राजा झालाय, मंचकारोहण झालंय त्यांचं. मंचकारोहण झालं म्हणजे छत्रपतीला पद लावण्याची त्यांना परवानगी आहे, परंतु त्यांच्या एका पत्रामध्ये ते म्हणतात की मी नाममात्र आहे, मालक शाहू आहे. बापरे, निष्ठा बघा. स्वतःच्या हातात राज्य आहे, सगळी सत्ता स्वतःच्या हातात आहेत, सरदार त्यांच्या बाजूने आहेत, सगळं त्यांच्या बाजूने. काय म्हणतात? मी नाममात्र आहे, मालक शाहू महाराज. याला निष्ठा म्हणायचं. येस. सरदारांची निष्ठा बघतो आपण, राजांची निष्ठा बघतो, पण घराघरात जिथं भांडण चव्हाट्यावर लोक मांडतात, छत्रपती घराण्यातलं हे जे भांडण चव्हाट्यावर लोकांनी मांडलेलं आहे ह्याच्यामधली खरी वस्तुस्थिती बघायचं असेल ना तर हे राजाराम महाराजांचं पत्र वाचलं पाहिजे. येस. त्यातून त्यांची मनस्थिती बाहेर निघते. रायगडावरून महाराज निघाले विशाळगडापर्यंत. जो त्यांची जी थरारक ती जी घटना आहे त्या घटनेबद्दल आम्हाला ऐकायचं आहे, आणि त्यांच्याबरोबर साथीदार म्हणून कोण कोण होते? हा जो मधला रायगड ते पन्हाळगड हा जो प्रवास होता ना, हा खऱ्या अर्थाने जरी औरंगजेब पाठीशी होता तरी तो अगदी इझिली त्यांनी केलाय आणि हा जाणून बुजून केलेला प्रवास आहे. मगाशी जे म्हटलं तुम्हाला मी की मोगलांना पाठीवर घेतले त्यांनी, की इथपर्यंत मोगल येऊन पोचले की त्यांना हुलकावणी द्यायची, पुढच्या गडावर जायचं.
तिथून पुढच्या गडावर जायचं. तो प्रवास बघा कसा केला त्यांनी. पहिले ते प्रतापगडावर गेले. हम्म. तो एका टप्प्यातला प्रवास झाला. प्रतापगडावरनं ते वासोट्याला गेले. हम्म. वासोट्याला आता तिथं बॅकवॉटर वगैरे आहे. हम्म. धरण झाल्यामुळं ते बॅकवॉटर आहे. पूर्वी ते नव्हतं, म्हणजे त्या काळामध्ये त्या भागातून त्यांनी प्रवास केला. वासोट्याला त्यावेळेला व्याघ्रगड नव्हतं. ओके. वाघांचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. हम्म. त्या भागातून राजाराम महाराजांनी प्रवास केला. हम्म. वासोट्यावरून त्याच मागच्या मार्गे कास पठार वगैरे जे आहे ना, त्या भागातून त्यांनी परळीगडावरती प्रवास केला. परळीगडावरती मोगल आल्यावरती सातारचा किल्ला अगदी समोरच दिसतोय. सातारच्या किल्ल्यावर गेले. सातारच्या किल्ल्यावरती आल्यावरती पुढे वसंतगडावर गेले. वसंतगड सुद्धा महाराजांसाठी सेफ झोनच होता. वसंतगडवरून विशाळगडावरनं पुढे पन्हाळा. म्हणजे हे मोगलांना आपल्या पाठीशी जोर तुम्ही आणत नाही तोवर हा सिसेमिरा तुम्हाला चुकणार नाही. कारण रायगडाला जो वेढा पडलाय, रायगड बुलंद किल्ला नक्कीच आहे, पण रायगडावरती संपूर्ण राजकुटुंब आहे. त्याला तुम्ही जोर त्या मोगलांच्या वेढातून बाहेर काढत नाही तोवर स्वराज्य मोकळं राहत नाही. अकस्मात राजाराम महाराज ह्या सगळ्यात जर कोणाच्या हातात सापडले असते, इकडे राजकुमार हातात सापडला, इकडे राजाराम महाराज हातात सापडले, राजाराम महाराज ती रिस्क घेऊ शकत नव्हते. म्हणून त्यांना ही मोगलांना एक पाठीवरही घ्यायचं, त्यांची ती ताकद विभक्त करायची, डिवाईड करायची. लोकांना म्हणजे त्यांच्या पाठीवर जे सरदार आलेत ह्यांना कायम कन्फ्युजन होतं. म्हणजे राजाराम महाराज जरी रायगडावरनं गेले तरी जुल्फिकार खानाला वाटत होतं की राजाराम महाराज इथंच आहेत. जुल्फिकार खान म्हणतो की हा शिवाजी महाराजांचाच पोरगा आहे. शिवाजी महाराजांच्या कितीतरी वेळा आवया उठल्या की शिवाजी महाराज निवर्तले, पण नंतर कळालं कुठंतरी सुरतेमध्ये त्यांनी छापा घातलाय, भलतीच काहीतरी मोहीम केली आहे. हा पण त्या माणसाचाच पुत्र आहे, शिवाजी महाराजांचा हा पुत्र आहे. हा माणूस पण काय साधा असणार, हा तो रायगडच्या पायथ्यावर तसाच बसला, तो तिथेच बसला, त्याने दुसऱ्या माणसाला पाठवलं, स्वतः नाही गेला. कदाचित राजाराम महाराज तिथंच असले आणि ही नुसती जर हुल असली तर मला केवढ्याला पडेल. परत राजाराम महाराजांना का सोडलं म्हणून जुल्फिकार खानाला एक पत्र आलंय, एवढं खरमरीत पत्र की राजाराम महाराज, मी तुला स्पष्ट निर्देश दिलेत की राजारामाला सोडायचं नाही, तरी तू का सोडलंस. त्याचं एक्सप्लेनेशन म्हणून हा बापाला पत्र लिहितो की माझी निष्ठा कायम आहे. राजाराम एवढा धूर्त आहे की राजाराम पुढच्या गडावर जातो म्हणून सांगेल आणि हा तिथंच थांबेल. अकस्मात जर मी पुढे गेलो आणि तर हा इकडून निष्ठून जायला मोकळा. ही पत्र आहेत मोगलांची. म्हणजे राजाराम महाराजांना जरी आपल्या लोकांनी ओळखलं नसेल तरी शत्रूंनी कसं ओळखलं होतं बघा. अगदी बरोबर. जुल्फिकार खान कोण आहे? मोगलांचा सगळ्यात काबिल सेनापती, असद खानाचं पोरग आहे ती. म्हणजे एवढा मोठा सेनापती राजाराम महाराजांबद्दल काय बोलतो. पहिले तो एक दोन शिव्या घातल्यात त्यांनी. नालायक आहे राजाराम, नालायक आहे. तो नालायक कधी निष्ठून जायला सांगता येत नाही. ह्या आशयाचं तो कोणाला लिहितोय? आपल्या बापाला लिहितोय. बादशाला लिहू शकत नाही. बादशाने मला दूषणे दिलेत, बादशाह मला नावं ठेवतोय, पण मी इथून का नाही गेलो त्याचं कारण असं आहे की जर राजाराम इथंच असला तर मी काय करायचं, म्हणून मी दुसरा सरदार पाठवला. मग परत राजाराम महाराज जिकडे गेले तिकडे हा राजाराम महाराजांच्या पाठलागावर गेला, सैन्य पाठलागावर गेली. काय झालं? पहिला वेढा कुठे लागला? रायगड, प्रतापगड, वासोटा, सज्जनगड, त्याच्यानंतर सातारचा किल्ला, वसंतगड. म्हणजे जेवढे ठिकाणी राजाराम महाराज गेले प्रत्येक ठिकाणी किमान 4,000 5,000 5,000 लोक तर तिथं खोळंबून राहिली. मग हे डिवाइड झाली ना, लोक डिवाइड झाली. येस. औरंगजेबाच्या यंत्रणेवर ताण आला, भले तो किती लोक घेऊन येऊ द्या. जेव्हा तुमची ही संपूर्ण यंत्रणा किंवा हे सैन्यच तुमचं विभक्त होतं ना, तिथं काही करता येत नाही. ही राजाराम महाराजांची शक्कल आहे. त्यानंतर दसऱ्याचा सण झाल्यानंतर राजाराम महाराजांनी निर्णय घेतला की आता औरंगजेबाला जास्त दिवस इथं खेळता ठेवता येणार नाही. त्यामुळं ते पन्हाळ्यावरनं निघाले. पन्हाळ्यावरनं ज्यावेळेला निघाले ना, त्यावेळेला बहिर्जी
घोरपडे त्यांच्यासोबत होते. बहिर्जी घोरपडेंचा छोटा भाऊ त्यांच्यासोबत होता आणि बरेचसे सरदार मंडळी होते त्यांच्यासोबत. हा एक मराठ्यांचा एक इतिहास लिहिणारा एक इतिहासकार सुद्धा त्यांच्यासोबत होता, ज्यांनी राजाराम चरित्रम लिहिलंय, तो सुद्धा त्यांच्यासोबत होता. अशा ठराविक मंडळींना घेऊन अगदी 3-4 प्रहराला म्हणजे अशा पहाटेच्या वेळेला ते निघून गेले. भरपूर पाऊस पडतोय. त्याचं वर्णन त्या सर्गामध्ये त्याने असं राजाराम चरित्रम मध्ये असं केलंय की भल्या पहाटे राजाराम निघाला. इकडे राणींची त्याने समजूत घातली की मी आता जातोय, काळजी घ्या वगैरे अशा स्वरूपात. आणि मग तिथून ते दत्ताजी वाडी नावाचं एक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र आहे बघा, जिथं म्हणजे आज तुम्हाला आपल्या संताजी घोरपडेंची समाधी बघायला मिळते. त्याच्या समोरचा जो घाट आहे ना, त्या घाटावरती तिथं पहिला त्यांचा मुक्काम पडला आणि तिथून त्यांनी नदी क्रॉस केली. नदी क्रॉस करून ते हळूहळू गोकाकच्या साईडला सरकले. म्हणजे हा पट्टा कसा की ज्या एरियात अजून मोगल पोचलेले नाहीत किंवा आपल्याला कॉन्फिडन्स आहे की त्या पट्ट्यातून आपल्याला विरोध होणार नाही, अशा पार्श्वभूमीवरती त्यांनी तो मार्ग काढला आणि तिथून ते गोकाकपर्यंत पोचले. गोकाक आणि अलीकडचे जे गाव आहेत, ह्या गावातल्या सगळ्या जमीनदारांना औरंगजेबाचं फरमान पोचलेलं होतं की राजाराम येत आहे, राजारामला पकडा, कुठल्याही कंडिशनमध्ये त्याला जिवंत किंवा मृत पकडा. बेळगावच्या अंमलदाराला फरमान पोचलेलं आहे. सौंदत्ती, गोकाक किंवा त्या त्या टप्प्यातली जेवढी बेळगावच्या आसपासची जेवढी गावं आहेत, त्या सगळ्या गावातल्या छोट्या मोठ्या लोकांना ही फरमानं पोचलेली आहेत. बेळगावच्या त्या अंमलदाराचं फरमान तर ते प्रसिद्धच आहे. ते गोकाकला पोचले. गोकाकला एक गोकाकचा जो किल्ला आहे, तर थोडा वेळ ते थांबले. तिथून पुढं राजाराम महाराज निघालेत ही हलकीशी वार्ता कुठंतरी औरंगजेबाच्या कानावर पडली. तिथून त्याने माणसं पाठलागावरती पाठवली, पण एक्झॅक्टली नक्की कुठल्या दिशेला गेलेत हे त्याला सुद्धा माहीत नव्हतं. त्याने अंदाज आहे माणसं राजाराम महाराजांच्या पाठीवरती पाठवलीत. राजाराम महाराज ज्या वेळेला कर्नाटकात पोचले, म्हणजे यल्लमा वगैरे जे आहे ना तीर्थक्षेत्र, त्या भागातून राजाराम महाराज पुढे गेले. त्या भागातून जात असताना साहजिक आहे ना, आता एक मोठं सैन्य किंवा एक 200-300 लोकांचा घोळका जातोय, ते कुठे ना कुठं तुम्ही कितीही रातचा प्रवास करा, भले पायी करा, घोड्यावरून करा, कुठे ना कुठे लोकांना त्याची जाणीव होत असते. आणि त्या गावामध्ये मोगलांचे कोण हस्तक असतात किंवा त्यांचे गुप्तहेर असतात, कोण ना कोण त्या खबरी देतच असतो. त्यामुळे जास्त काळ त्यांना थांबता येत नव्हतं. एक मुक्काम जास्त वेळ त्यांना थांबता येत नव्हता. गोकाक, सौंदत्तीला अशा भागातनं ते प्रवास करत करत गेले, कारण तिथं आपली माणसं होती. त्यांच्या आधाराने ते पुढे गेले. पुढे गेल्यानंतर चित्रदुर्गाच्या अलीकडे एक नदी आहे, तुंगभद्रा. त्या तुंगभद्रेच्या नदीवरती एक बेट आहे. त्या बेटावरती ह्यांनी विश्राम घेतला. विश्राम घेतला असताना अचानक तिथं औरंगजेबाने त्याच्या सरदारांना ऑर्डर दिली की राजाराम त्या दिशेनं आलेला आहे, तिकडं तुम्ही हे करा. आंध्र प्रदेशामधल्या त्याच्या एका सरदाराला त्याने फरमान पाठवलं की तू आत्ताच्या आत्ता राजाराम महाराजांचा पाठलाग कर. त्याने तिथनं फरमान त्याच्या मुलाला पाठवलं. त्याचा मुलगा थोडा आणखी काही अंतरावर होता. त्या मुलाने रातोरात घोडदौड केली. हा स्वतः 3 रात्री प्रवास केला त्याने, त्याच्या शिलेदाराने 3 रात्री प्रवास करून त्याने राजाराम महाराजांना त्या तुंगभद्रेवरच्या त्या बेटावरती गाठलं. आणि इतक्या अकस्मात गाठले की कोणाला कळालं सुद्धा नाही मोगल आलेले. रात्रीच्या वेळेला अचानक गोंधळ उडाला. त्यावेळेला लक्षात आलं की मोगल आले. अचानक गोंधळ उडाला, कोणाला काय कळालंच नाही. मग ह्याच्यामध्ये 2 गट पडले. एक गट त्यांना गुंतवून ठेवले, दुसरा गट राजाराम महाराजांना घेऊन तिथून निघाला. आणि तिसरा गट जो होता, काय असतं, तुम्ही किती प्रवास करा, आज तुमच्याकडे ATM आहे, पेटीएम आहे, त्यावेळेला तुमच्याकडे काय साधन होते, एखाद्या गावात जाऊन राहायचं, तुम्हाला फुकट तर कोण 4 घास नाही वाढणार आहे. मग त्यावेळेला काही जड जावयाऱ्यांची गाठोडी घेऊन काही माणसं होती त्यांच्यासोबत. ती माणसं राजाराम महाराजांनी परत पाठवली की तुम्ही निघा, या वेळातनं निघा, मी कसाही निघेन, तुम्ही पहिले इकडून निघा. म्हणजे अगोदर लढायला गेले, जोर जास्त आहे लक्षात आलं, मग
परत आले. त्यांच्या लक्षात आलं की पुढचा लढा जर चालू ठेवायचा आहे ना, तर हे जड जावाई किंवा पैसा अडका तुमच्या जोवर नाही आहे तोवर कोणीही तुमच्यासोबत येणार नाही. मग या लोकांना त्यांनी पुन्हा आपल्या मागल्या ठाण्यावरती पाठवलं. म्हणजे गोकाक सौंदतीच्या भागात एक किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती त्यांना पाठवलं. तिथे तो माणूस आजारी पडले. ते लोक 1 महिनाभर त्यांचा मुक्काम तिथे वाढला. मग इकडं जी परिस्थिती होती, अचानक हा जो मराठ्यांचा आणि मोगलांचा जो सामना झाला होता, या सामन्यातनं अर्धे लोक तिथे थांबले. आता याच्यामध्ये 2 भावांचा पराक्रम बघा. एकाच घरातले 2 भाऊ, एक बहिर्जी घोरपडे आणि त्यांचा लहान मुलगा मालोजी घोरपडे वडील त्यांचे. हा मालोजी घोरपडे सगळ्यात छोटा. हा मुलगा राजाराम महाराजांच्या वयाचा आहे. ज्या वेळेला मोगलांचा जोर लक्षात आला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं, महाराज आता परिस्थिती हातापाया भारी गेली, आता काहीच नाही करता येणार आपल्याला, तुम्ही तुमचं पागोट आणि कपडे मला द्या. 19 वर्षाचा मुलगा आहे बघा. राजाराम महाराजांना काय म्हणतो की हे पागोट आणि कपडे द्या मला. त्याने स्वतः ती कपडे घातली आणि तो शत्रूला सामोरा गेला. का तर राजाराम महाराजांना वेळ मिळावा आणि राजाराम महाराज इथून हां. आता राजाराम महाराज त्यावेळेला बेटामध्ये आहेत. जो मोक्याचा बेट नदी क्रॉस करणं हे त्यावेळेला सगळ्यात अवघड काम होतं. त्या बेटातनं बाहेर कसं निघायचं. मग बहिर्जी घोरपडे जे आहेत त्यांनी राजाराम महाराजांना पाठीवर घेतलं आणि ती अख्खी नदी त्यांनी क्रॉस केली. 19 वर्षाच्या राजाराम महाराजांना पाठीवर घेतलं त्यांनी, ती नदी क्रॉस केली, पलीकडे गेले आणि तिथून चित्रदुर्गच्या अलीकडे एक गाव आहे छोटंसं, अगदी छोटंसं, आज इथे गाव आहे तिथं उपलब्ध. त्या गावातून त्याने चेन्नम्मा राणीला पत्र पाठवलं. 2 चेन्नम्मा राणी आहेत. लोक बरेचसे कन्फ्यूज होतात, चेन्नम्मा राणी म्हणजे नक्की कुठली. या आता कित्तूरची चेन्नम्मा राणीला बरेच लोक ती चेन्नम्मा राणी समजतात, पण ही चेन्नम्मा राणी जी आहे हिचा कार्यकाळ पेशव्यांच्या काळातला आहे साधारण, म्हणजे 1700च्या नंतरची आहे ती. आणि ही चेन्नम्मा राणी जी आहे तिने शिवाजी महाराजांना पाहिलेलं आहे, राजाराम महाराजांना पाहिलेलं आहे. राजाराम महाराजांनी त्यांना पत्र पाठवलं की आम्हाला मदतीची गरज आहे. तिने समोरून होकार भरल्यानंतर मग राजाराम महाराज तिच्या राज्यात गेले, काही दिवस राहिले. त्यांनी राहण्यासाठी त्यांना आरमने कोप्पा नावाची एक जागा दिली. आरमने कोप्पा, आरमने म्हणजे काय असतं की राजवाडा, कोप्पा म्हणजे एक छोटंसं, ज्याला कसबा म्हणतो आपण, अगदी छोटं गाव. बरं, हे गाव अशा ठिकाणी आहे की आज जरी तुम्ही गेला ना, मी हा जवळजवळ 16 दिवसाचा हा प्रवास मी केलेला आहे, रायगड ते जिंजी. त्या प्रवासात त्या गावात गेलो मी. तर तिथं आज सुद्धा अशी परिस्थिती आहे की एका घरासमोर जाऊन मी आतमध्ये आवाज दिला. जवळजवळ आतमध्ये बरंचसं मोठं घर होतं ते. त्या घरामध्ये एक बाई होती. त्यांना आवाज दिला. मी म्हटलं, अक्का काही मदत हवी आहे, थोडंसं आम्हाला मार्गदर्शन कराल का, म्हणजे थोडासा पत्ता सांगाल का. जवळजवळ पाऊण तास आम्ही त्यांची वाट बघितली. त्यांना आवाज दिला पण बाहेर आल्या नाहीत त्या, कारण ते एवढं घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये समोरची व्यक्ती कुठल्या उद्देशाने आली आहे तुमच्या लक्षातच येणार नाही. आज ही परिस्थिती असेल तर राजाराम महाराज ज्या वेळेला त्या आरमनी कोप्पाला गेले त्यावेळेला काय परिस्थिती असेल विचार करा. अतिशय कठीण परिस्थिती. तो शिवप्पा नायकाचा वाडा होता तिथं, म्हणजे ह्या राणी चेन्नम्माचा जो सासरा होता त्याने बांधलेला तो वाडा होता. तो वाडा त्यावेळेला 2 माळ्यांचा होता. आज सुद्धा तिथं आहे तो. 1 माळा कमी झाला आहे त्यातला, आणि पुढचा त्यातला अर्धा भाग जो आहे तो नष्ट झालेला आहे. आणि त्या वाड्याच्या समोर बॅकवॉटर आहे, तेव्हा नव्हतं, आता आहे. समोर संपूर्ण जंगल आहे, पाठीमागं जंगल आहे, आणि तो जो वाडा आहे अशा ठिकाणी आहे की तिथं कुणीही येत नाही. तिथं राजाराम महाराज पोचलेत. आता त्या वाड्याची खासियत सांगतो तुम्हाला. त्या वाड्यामध्ये राजाराम महाराजांना पहिल्या माळ्यावरती ठेवलं होतं, म्हणजे थोडक्यात माडीवरती ठेवलं होतं. त्या माडीवरती त्यांच्यासाठी त्यावेळचं बघा, त्यावेळची मुतारी तिथं उपलब्ध आहे, टॉयलेट उपलब्ध आहे, देवघर उपलब्ध आहे, त्यांची आरामाची खोली तिथं उपलब्ध आहे. आणि जे त्यांचं जे जड जवाहीर आहे किंवा काही मौल्यवान गोष्टी असतील त्यांच्या, त्या ठेवण्यासाठी जी तुळवी असते ना, घराची तुळवी ज्याला म्हणतो आपण, त्या तुळवीमध्ये
अशी जागा केली की तुम्हाला असं वाटतं की कपडे अडकवण्यासाठी किंवा एखादी वस्तू अडकवण्यासाठी खिळा ठोकलाय, पण तो खिळा जर तुम्ही सरकवला ना तर आतमध्ये तिजोरी ओपन होते. आज सुद्धा ती अवेलेबल आहे. आणि त्याच रूमच्या बाजूच्या भिंतीमध्ये एक खिडकी आहे. त्या खिडकीला जर तुम्ही धक्का दिला ना तर घरातून बाहेर जाण्याचा मार्ग निघतो. वा. त्याच्या डाव्या बाजूला खिडकी आहे. अशी दिसते ना ती खिडकी दिसते, पण त्या खिडकीला जर तुम्ही थोडंसं खेचलं ना तर पत्र्यावरून उडी मारून बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा होतो. अरे बापरे. हा भिंतीतला जो मार्ग आहे ना, त्या भिंतीतल्या मार्गाजवळ मी एक 70-80 मीटर आतमध्ये गेलो मी. नंतर थोडंसं, आता ते बरीच वर्ष कोण गेलं नाही त्याच्यात. तर आतमध्ये 4 ते 5 टप्पे आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे पहिलं खाली उतरावं लागतं, थोडं आडवं जावं लागतं, मग उजवीकडे, मग डावीकडे, पुन्हा खाली उतरावं लागतं, पुन्हा उजवीकडे जावं लागतं, मग डावीकडे जावं लागतं. असं करत तुम्ही बाहेर निघता. अरे बापरे. तर थोड्या अंतरानंतर, आता बरीच वर्ष कोण गेलं नाही. त्या मार्गाने गेलं नसेल किंवा बरीच वर्ष ते बंद आहे. आणि आज तो वाडा, त्यांचे जे पुरोहित आहेत, त्या नायकांचे जे पुरोहित आहेत, त्या पुरोहितांच्या नावावरती तो वाडा आहे. आज सुद्धा ते पुरोहित लोक राहतात ते, आणि ते सांगतात की राजाराम महाराज आलेल्याचा ऐकिवात आहे. आम्ही सुद्धा हे ऐकलेलं आहे की राजाराम महाराजांना इथं राहण्यासाठी सोय त्यांची केली होती म्हणून. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्या घरामध्ये प्रवेश करताना, प्रवेश केल्यावरती आपण काय विचार करतो की घरात लपणारी व्यक्ती ही आतमध्ये लपते. अशी एंट्रन्सला कुठे लपण्याचा संभव कमी असतो. घरामध्ये आल्याच एंट्रन्सला जी भिंत आहे ना, त्या भिंतीतला जी देवळी आहे, त्या देवळीच्या खालच्या बाजूला एक पॅसेज ओपन होतो. असं दिसायला तिथं काहीच दिसत नाही, पण तो जेव्हा बाजूला सरकवता तेव्हा तिथे एक पॅसेज ओपन होतो, आणि त्या पॅसेजमधून थेट बाहेर निघायला रस्ता मोकळा होतो. म्हणजे राजाराम महाराजांची काळजी त्या राणीने किती चांगल्या प्रकारे घेतली. राजाराम महाराजांचं महत्व त्या राणीला माहिती कळलं होतं. तर याच्यात दुसरा एक प्रश्न असा येतो की आजकाल किंवा आतापर्यंतच्या इतिहासकारांनी एक मांडणी केलेली आहे की राणी हिंदू होती, किंवा मग राजाराम महाराजांच्यावरती तिने उपकार केले, किंवा तिचे उपकार म्हणून राजाराम महाराज त्या ह्याच्यातून वाचले. वस्तुस्थिती अशी आहे की ही जी राणी आहे, चेन्नम्मा राणी, आणि शिवाजी महाराजांचा एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे पूर्वी. हे कॉन्ट्रॅक्ट असं झालेलं आहे, पारसनीस आणि असे जे जुने इतिहासकार आहेत त्यांच्या नोंदीमध्ये असं आढळतं की शिवाजी महाराजांचं आणि या राणीचं एक कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे. त्या कॉन्ट्रॅक्टनुसार शिवाजी महाराजांचा एक वकील तिथं आहे, तिच्या दरबारामध्ये. ओके. तिच्या राज्यातला चौथ वसूल करण्याचा अधिकार शिवाजी महाराजांना होता. माझ्या राज्यातून तुम्ही चौथ वसूल करू शकता, त्याच्या बदल्यात तुम्ही मला अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून माझी सुटका करावी, ही ती अट होती. बाह्य शत्रू म्हणजे कोण? आदिलशाही, मोगल, कुतुबशाही किंवा आजूबाजूचे छोटे मोठे पाळेगार. अंतर्गत शत्रू कोण? तर या राणीच्या हातात जेव्हा सत्ता आली, तिचा नवरा थोडा वेडपट होता, म्हणजे तो सायको म्हणू शकतो त्याला, किंवा वेडाचे झटके वगैरे येत होते त्याला. तेवढासा बौद्धिक पातळी नव्हती, त्याची क्षमता नव्हती, म्हणून तिने ते राज्य हातात घेतलं होतं. आणि तिचा जो मुख्य प्रधान होता, तुम्ही बऱ्याच राज्यामध्ये बघाल हे प्रधान लोक आगो असतात, आणि तिचा जो प्रधान होता ना, ह्याने लोकांना स्वतःच्या सोबत सामील केलं होतं, आणि तिचं राज्य उलथवून टाकण्याचा तिने प्रयत्न केला होता. ओके. आणि ह्या प्रधानाचा आगाऊपणा ठेचून काढण्यासाठी त्या राणीने शिवाजी महाराजांकडे मदत मागितली होती. शिवाजी महाराजांनी या दोन्ही संकटातून तिची मुक्तता केली होती, आणि या मुक्ततेचं एक उपकाराची परतफेड किंवा ऋण फेडण्यासाठी त्यांनी राजाराम महाराजांना तिथे आश्रय दिलेला आहे. याला तुम्ही उपकार नाही म्हणू शकत. ऑलरेडी महाराजांनी तिच्यावर उपकार केलेत. महाराजांनी तिच्यावर उपकार केलेत, त्या उपकाराची परतफेड म्हणून राणीने तिचं जे राज देवालय आहे, त्या देवालयाच्या एका खांबावरती शिवाजी महाराजांची प्रतिमा कोरलेली आहे.
एखाद्या राज्याच्या देवळाच्या त्या पिलरवरती एखाद्या व्यक्तीचं शिल्प कोरलं जाणं याचा अर्थ असा निघतो की शिवाजी महाराज हे केळदी राज्याचे आधारस्तंभ आहेत. स्तंभ होते. त्यामुळं राजाराम महाराजांना जो त्यांनी आश्रय दिला हा तुम्ही चुकीच्या अर्थाने घेऊ शकत नाही. त्याचा सर्वतोपरी अर्थ असा होतो की शिवाजी महाराजांनी जी मदत केली होती त्या मदतीच्या अगेन्स्ट तिने हे राजाराम महाराजांना मदत केली. आता राजाराम महाराज तिथं आले होते, राणीची आणि राजाराम महाराजांची भेट झाली होती. याचा पुरावा जर बघाल तर आज सुद्धा केळदीच्या राणीचे जे त्यांच्या राज्यामध्ये त्यांचं जे मंदिर बांधलेलं आहे तिकडची मंदिरं ही साधारण छपरासारखी घरं आहेत. छपराची जी घरं असतात ना अशा प्रकारची मंदिरं आहेत ती. तर त्या मंदिरावरती आपलं जे पुस्तक आहे मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा त्याचं जे कव्हर पेज आहे त्या कव्हर पेजवरती जो गंडभेरूड आहे तो त्या मंदिरातला आहे. एवढा सुंदर गंडभेरूड तुम्हाला भारतवर्षात कुठे बघायला मिळणार नाही. त्या मंदिरामध्ये एक विजयस्तंभ आहे आणि या विजयस्तंभावरती एक गणपती आहे. त्या गणपतीला दगडावरतीच सूर्योदय होतोय आणि त्या सूर्योदयाची किरणं त्या गणपतीच्या इकडे एका बाजूला पडलीत असा एक देखावा आहे त्याच्यात. आणि त्या गणपतीच्या खाली 4 मूर्ती आहेत. यातली पहिली मूर्ती जी आहे ती राणी चेन्नम्माची दासी आहे. यातली दुसरी मूर्ती जी आहे ते स्वतः राणी चेन्नम्मा आहे. यातली तिसरी मूर्ती जी आहे ती आहे छत्रपती राजाराम महाराज. आणि यातली चौथी मूर्ती जी आहे ती आहे बहिर्जी घोरपडे. बहिर्जी घोरपडे त्या मूर्तीमध्ये हातामध्ये धोप घेऊन उभे आहेत. राजाराम महाराजांनी प्रणाम केलेला आहे, राणीने प्रणाम केलेला आहे, म्हणजे त्या भावमुद्रेत आहेत ते नम्र मुद्रेत. बहिर्जी घोरपडेंच्या हातात धोप का असावी किंवा का आहे तर राजाराम महाराजांचे जिंजीला जाईपर्यंत ॲज अ बॉडीगार्ड म्हणून त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. अगदी प्रत्येक टप्प्यात त्यांच्यासोबत आहेत ते. असा राजाराम महाराजांचा त्या राणीच्या राज्यापर्यंतचा हा प्रवास आहे. राजाराम महाराज आणि दक्षिणेतील सत्ता ह्यांच्यामधले संबंध कसे होते? राजाराम महाराज ज्या वेळेला जिंजीला पोहोचले त्यावेळेला त्यांची बहीण म्हणजे संभाजी महाराजांची जी बहीण आहे ती जिंजीच्या किल्ल्यावरती त्यांचं राज्य करत होत्या. त्यांच्या ताब्यात जिंजीचा किल्ला होता. नुसताच हरजीराजे माडकांचा संभाजी महाराजांच्या पाठोपाठ काही महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. काही साधनं तर अशी सांगतात की संभाजी महाराजांचा मृत्यूचा जो त्यांना धक्का बसला त्या धक्क्यातनं ते सावरले नाही आणि त्या धक्क्यातच त्यांचा तो मृत्यू झालेला आहे. दुर्दैवानं त्यांची समाधी आजही सापडत नाही. आम्ही बरेच वर्ष ती शोधण्याचा प्रयत्न केला पण ती सापडत नाही. अंबूरवरून राजाराम महाराज वेल्लोरला गेले, वेल्लोरवरून जिंजीला गेले आणि इथून राजाराम महाराजांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. जिंजीच्या किल्ल्यात जोवर तुम्ही प्रवेश करत नाही तोवर तुम्ही काहीच करू शकत नाही. मग जिंजीच्या किल्ल्यात त्या तिकडे हरजीराजांच्या पत्नी अंबिकाबाई बसल्यात, जायचं कसं? मग राजाराम महाराजांनी आपली बाजू त्यांना पटवून सांगितली की आता परिस्थिती बदलली आहे, शाहूंच्या आईने मला राजा म्हणून नियुक्त केले, हे सगळं घरातल्या सगळ्या लोकांच्या संमतीनं झालेलं आहे, त्यामुळं आता तुम्हाला माझी वाट सोडायला काही हरकत नाही. आणि ही न्याय त्यांनी केलेली जी मागणी आहे ही न्याय आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांनी राजाराम महाराजांचं जिंजीच्या किल्ल्यामध्ये स्वागत केलं. जिंजीच्या किल्ल्यामध्ये स्वागत केल्यानंतर 1689ला राजाराम महाराजांचा प्रवास चालू झालेला. ते 89च्या डिसेंबर महिन्यात ते वेल्लोरला पोचले. 1 महिना तिथं विश्रांती केल्यानंतर जिंजीत पोचल्यानंतर सगळ्यात अगोदर तिथं गरज अशी होती की आजूबाजूच्या माणसांना एकत्र करायचं. एकत्र करण्यासोबत आजूबाजूच्या प्रदेशातला त्यांना पैसा गोळा करणं महत्त्वाचं होतं. कारण तुमच्याकडे जोवर सुबत्ता नाही, तुमच्याकडे जोवर धनदौलत नाही, तोवर तुमच्या पाठीशी कोण येणार? काहीच नाही करू शकत तुम्ही. मग आजूबाजूची जी राज्य होती, इंग्रजांची एक नोंद आहे की राजाराम आता जिंजीमध्ये आलाय. डायरे अँड कन्सल्टेशन 1689 एक बुक आहे, त्याच्यामध्ये एक नोंद आहे की राजाराम आता जिंजीमध्ये आलाय.
जिंजीच्या गादीवरती तो बसलाय. तो आता औरंगजेबानं जिंकलेलं विजापूर आणि भागानगरचं राज्य जिंकणार आहे आणि हे राज्य जिंकल्यानंतर तो दिल्लीवर हल्ला करणार आहे. म्हणजे राजाराम महाराजांची परिस्थिती एका वर्षानंतर कशी बदलली बघा. म्हणजे जसे ते दिल्लीला हे प्लॅन सगळे त्यांचे ऑलरेडी सगळे ठरलेले असणार. अर्थात 1 महिना ते वेल्लोरला थांबलेत, मग फक्त आराम करण्यात हे दिवस त्यांनी मुळीच घालवलेले नाहीत. ह्या 1 महिन्यामध्ये त्यांनी आपल्या पुढची स्ट्रॅटेजी काय असणार, युद्धनीती काय, लोकांना आपण कसं एकत्र करायचं, पैसा कसा गोळा करायचा, एक कबिला आपला जो कुटुंब कबिला जो पन्हाळ्यावरती आहे, विशाळगडावरती आहे, त्याला परत कसा आणायचा, ह्या सगळ्या गोष्टींची व्यूहरचना तिथे 1 महिन्यात त्यांनी बसून केलेली आहे. 1 महिना ते बसलेले नाहीत. याच्यात संताजी आणि धनाजी यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही धावत्या लढाया खेळा आणि शत्रूला कायम अस्वस्थ ठेवा. त्यांना अजिबात उसंत मिळू देऊ नका. त्यांना कुठल्या व्यूहरचना आखण्यासाठी किंवा उसंत मिळाल्यानंतर लोक काय करतात, प्लॅनिंग करतात किंवा बाबा आता उसंत मिळाली, आता पुढचं प्लॅन काय, ह्या असल्या गोष्टी करण्यासाठी त्यांना वेळच मिळू देऊ नका. हे क्लिअर निर्देश होते त्यांना. आणि बाकी काही मंत्री होते, मंत्र्यांना सांगितलं होतं की राज्यातली अर्धी बाजू तुम्ही सांभाळा, अर्धी बाजू तुम्ही सांभाळा आणि धनाजी संताजी हे कायम युद्धक्षेत्रावर असतील, धावत्या लढाई करतील. आणि या धावत्या लढायांच्या आधारावरती त्यांनी महाराष्ट्र सांभाळून धरला आणि जिंजी राजाराम महाराजांनी सांभाळायला घेतली. राजाराम महाराज जिंजीवर आल्याबरोबर दक्षिणेतले 2 सरदार, मातब्बर सरदार म्हणजे पाळेगरज म्हणता येतील, ते राजाराम महाराजांना भेटायला आले. त्यातला एक याचप्पा नायक होता. हा याचप्पा नायक जिंजीच्या समोर येऊन तळ ठोकला त्यांनी. राजाराम महाराजांना जिंजीमध्ये त्यांनी पत्र पाठवलं की मी आलोय, मला आतमध्ये घ्या किंवा मी तुम्हाला सामील होण्यासाठी आलोय. परंतु हा औरंगजेबाचा हस्तक आहे, ह्याच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा की नाही, म्हणून काही दिवस राजाराम महाराजांनी त्याला तिथे ताटकळत ठेवला, त्याला आतमध्ये घेतलाच नाही. जोवर त्याच्या हेतूची खात्री होत नाही तोवर त्याला बाहेरच ठेवला. मग त्याला आत येऊ दिलं. त्याच्यानंतर दक्षिणेतले बरेचसे पाळेगार त्यांना सामील झाले राजाराम महाराजांना. राजाराम महाराजांची ताकद जवळजवळ 40-45 हजाराच्या सैन्यापर्यंत पोचली. आता राजाराम महाराज जिंजीत आलेत, औरंगजेबाचं सैन्य यांच्या पाठलागावर आहे, आज नाही उद्या ते जिंजीत येणार आहे. डायरेक्ट त्यांनी जिंजीवरती हल्ला करू नये म्हणून या तुकड्या ज्या आहेत त्या राजाराम महाराजांनी मोगलांच्या वरती धाडल्या. मोगल जे पूर्ण तयारीनिशी आले होते, मोगलांकडे प्रचंड मोठा तोफखाना होता. ह्या प्रचंड मोठ्या तोफखान्याच्या जोरावरती मोगलांनी हे जे मराठ्यांचं सैन्य होतं ह्यांना पराभूत केलं आणि या सैन्याला कुमक करावी एवढी राजाराम महाराजांजवळ त्यावेळेला पाठबळ नव्हतं त्यांचं, किंवा त्यांच्याकडे तेवढी त्यावेळेला शक्ती नव्हती त्यांच्याकडे. कारण धनाजी आणि संताजी ह्या दोघांकडे जवळजवळ 15-20 हजाराचं सैन्य होतं. ऑलमोस्ट मोठं जे सैन्य होतं ते आपलं महाराष्ट्रातच होतं. दक्षिणेत जे होतं ते राजाराम महाराजांसोबत कोण आलेत किंवा वेगवेगळ्या मार्गाने येऊन जे राजाराम महाराजांना भेटलेत, सामील झालेत, एवढेच लोक राजाराम महाराजांसोबत होते. सगळ्यात मोठा त्या कालखंडामध्ये किंवा त्या जिंजीच्या किल्ल्यावरती सगळ्यात मोठा सरदार जर कोण असेल तर तो बहिर्जी नाईक, बहिर्जी घोरपडे. बहिर्जी घोरपडे हीच सगळ्यात मोठी शक्ती राजाराम महाराजांच्या सोबतची. मग अशा पार्श्वभूमीवरती राजाराम महाराजांनी ह्या 2 सेनापतींना पत्र पाठवलं की जिंजीमध्ये आता परिस्थिती वाईट होण्याची शक्यता आहे, तुम्ही पटकन दक्षिणेच्या दिशेने आहे. मग ज्या वेळेला जुल्फिकार खान जिंजीच्या समोर येऊन उभं राहिला त्यावेळेला त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की जिंजीचा जो किल्ला आहे हा किल्ला 8 किल्ल्यांचा एक समूह आहे. हा किल्ला सहजासहजी जिंकता येत नाही. तो किल्ला बघितल्या त्याचे इरादे डळमळले. बरं, ह्याच्याकडे त्यावेळेला किल्ला जिंकण्यासाठी कुठलीही साधन सामग्री उपलब्ध नव्हती. म्हणजे तोफगोळे नव्हते त्याच्याकडे, तोफगोळ्यांची दारू नव्हती. मग जवळजवळ 200 मन दारू त्यांनी इंग्रजांकडून मागून घेतली. इंग्रजांकडून दारूगोळा मागून घेतला. थोडीफार सैन्य भरती केली. त्याच्यानंतर औरंगजेबाला त्यांनी पत्र पाठवलं की माझ्याकडे मुबलक सैन्य नाही, हा किल्ला एवढा मोठा आहे की मी ह्या किल्ल्यावरती ह्याला वेळा घालू शकत नाही. त्याच्यानंतर औरंगजेबानं काही त्याला रसद वगैरे पाठवली.
मोगलांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये छावणीमध्ये कायम अन्नधान्याचा तुटवडाच आहे. त्याचं कारण जर ॲनालाइज केलं ना तर त्याचं कारण स्वतः जुल्फिकार खानच आहे. हा जुल्फिकार खानाचा स्वभाव जर तुम्ही बघितला ना तर हा प्रचंड उधळपट्टी करणार आहे. जिंजीच्या मुक्कामावरती त्याला माहिती आहे मी एवढ्या मोठ्या मोहिमेवरती आलो आहे. नुसत्या जिंजीच्या मुक्कामावरती त्याने 80 हत्ती विकत घेतले होते. जिंजीच्या मुक्कावर त्याने 80 हत्ती विकत घेतले होते आणि ओव्हरऑल दक्षिणेत आल्यापासून त्याने 100 हत्तींची खरेदी केली होती. आणि हे हत्ती कशासाठी? तर आजूबाजूचे जमीनदार किंवा त्याला सामील झालेले लोक ह्यांना भेट देण्यासाठी. कोणाला हत्ती दिलेत, कोणाला घोडे दिलेत, कोणाला तलवारी भेट दिल्यात, कोणाला जड जवाहीर दिले. म्हणजे भीमसेन सक्सेना म्हणतो की जुल्फिकार खानाच्या हातात दौलत आली रे आली किंवा खजिना त्याच्या छावणीत आला रे आला की त्यांनी उधळपट्टी केलीच म्हणून समजायचं. एवढी उधळपट्टी केल्यावरती हा कुठल्या बेसवरती युद्ध करणार आहे? युद्धासाठी तर साधन सामग्री लागते, पैसा अडका लागतो. प्रत्येक वेळेला तुम्ही आजूबाजूच्या खेड्यातनं जाऊन लुटपाट करून धान्य नाही मिळू शकत. ह्या सगळ्यासाठी जो पैसा लागतो हा कुठून उभा करणार आहे? त्यामुळं ह्यांची कायम पत्र त्या औरंगजेबाला आहेत की आमच्याकडे निकड भासते, पैसा कमी पडतोय, साधन सामुग्री कमी आहे, सैन्य कमी आहे. ह्याला साधन सामुग्री कमी पडते म्हटल्यावरती त्याने वडिलांना जे पत्र पाठवलं त्या पत्राला उत्तर म्हणून औरंगजेबाने याला कुमक पाठवली. आता ही कुमक कशा स्वरूपात पाठवली? सगळ्यात अगोदर त्याने त्याचा पोरगा जो सागरच्या किल्ल्याच्या आसपास होता, म्हणजे जे बेरडांचं राज्य जे विजापूरच्या उत्तरेला आहे तिथं हा मोहिमेवर होता. तिथं याला पत्र पाठवलं की तू जुल्फिकार खानाला जाऊन मदत कर. आणि असद खानाला हा कडप्प्याला होता तिरुपतीच्या शेजारी. त्याला पत्र पाठवलं की तू सुद्धा जाऊन तुझ्या पोराला मदत कर. तर हा काचकूच करत होता. ह्याने भर दरबारामध्ये त्याच्याबद्दल शब्द असे काढलेत की हा दाखवतो की मला माझ्या मुलाची किती काळजी आहे, पण प्रत्यक्षात ह्याला मुलाची काळजीच नाही आहे. तू आता स्वतःच्या पराक्रमाची शेखी मिरवणे बंद कर. हे कोणाला लिहितोय? हा स्वतःच्या वजीराला लिहितोय. वजीर औरंगजेब त्याच्या स्वतःच्या वजीराला म्हणतोय. म्हणजे दरबारामध्ये त्याच्या वजीराला एवढं अपमानास्पद बोलल्यानंतर तो स्वतःच्या मनाच्या विरुद्ध जिंजीमध्ये गेलाय. आणि इकडून त्याचा मुलगा येईल. मुलाला वाटलं की वजीर असद खान एवढं जवळ आहे, त्याला तिथून पाठवलं पाहिजे. आता मला माझ्या मोहिमेचं क्रेडिट मिळणारच आहे, तेवढ्यात मला इथून हलवलं तर मला मोहिमेचं क्रेडिट मिळेल का? ती मोहीम माझ्या हातातून जाणार आहे. मग ती मोहीम दुसऱ्याच्या हातात सोपवून ह्याला जिंजीला यावं लागलं. जिंजीला आल्यानंतर हे दोघे एकत्र आले. दोघे एकत्र आल्यानंतर राजकुमार किंवा हा जो शहजाद आहे हा तरुण रक्ताचा आहे आणि हा असद खान आहे हा म्हातारा आहे. म्हणजे त्याचा पोरगाच सेनापती एवढी मोठी मोहीम करतो म्हणजे साधारण त्याचं वय 70-80 या आसपास असेल. आता हा खेळकर प्रवृत्तीचा आहे किंवा मौज मजा करण्याची त्याची प्रवृत्ती आहे. राजकुमार आहे म्हटल्यावर रस्त्यामध्ये येताना दोघे एकत्र भेटल्यानंतर जेव्हा ह्यांचा प्रवास चालू झाला त्यावेळेला तो कुठं शिकारीच खेळ, कुठे आणखी काय दुसरे काहीतरी खेळ हे असले प्रकार करत तो आला. आणि त्याच्यासोबत ह्या असद खानाला सुद्धा यावं लागत होतं. याला गंमत वाटली की हात वरनं खाली उतरायचा, घोड्यावर बसायचा, रपेट करायचा आणि पुढचा प्रवास सुरू करायचा. आता प्रोटोकॉल काय सांगतो की ज्या वेळेला शहजादा हत्तीवरनं उतरून घोड्यावर बसतो त्यावेळेला इतर कोणालाही हत्तीवर बसायचा अधिकार नसतो. हत्ती हाकणारा जो असतो माहूत, हा माहूत सोडला तर बाकी दुसऱ्या कुणालाही हत्तीवरनं प्रवास करायचा अधिकार नसतो. आता ह्याचं वय जवळजवळ 70-80 वर्षे. 70-80 वर्षाचा हा म्हातारा त्या घोड्यावर बसायचं म्हणजे त्याला ते क्लेशदायक वाटायचं. मग काही दिवसानंतर त्याला वाटायला लागलं की हा राजकुमार जो आहे हा मुद्दाम मला त्रास देतो. त्यामुळे हा आतून कुठंतरी त्याला राजकुमाराबद्दल खदखद त्याच्या मनात सुरू झाली. मग हे ज्यावेळेला जिंजीच्या त्या आसमंतात पोचले हे दोघे त्यावेळेला म्हणजे ही त्यांच्यातल्या हळूहळू भांडणाला सुरुवात झाली आणि ह्याची कुणकुण राजाराम महाराजांना लागली.
राजाराम महाराजांनी फक्त ह्यांची गंमत बघितली की बघूया आपण ह्यांच्यात हे कुठवर चालू आहे, चालू द्या. तोवर तिकडून दोन्ही सेनापती आल्या आल्या एका सेनापतीने म्हणजे धनाजीराव जाधवांनी इस्माईल खान मखाला गिरफ्तार केला आणि इकडून जिंजीच्या किल्ल्यातनं 5,000 सैनिक बाहेर निघाले. ह्या दोघांच्या कैचीत सापडला तो. जवळजवळ 300 घोडे, काही हत्ती, 4 हत्ती, 300 घोडे आणि ह्याचं सगळं जे त्या तंबूचं जे सामान सुमान होते सगळं उचलून त्यांनी जिंजीच्या किल्ल्यात घेऊन गेले. त्या युद्धादरम्यान हा हत्तीवरनं खाली कोसळला, त्याला तसाच उचलून जिंजीच्या किल्ल्यात नेला आपल्या लोकांनी. म्हणजे एवढे वाईट अवस्था त्यांच्यावर आली होती. असद खान आणि हे लोक ह्यांनी ऑलरेडी त्याला ॲडवाईस दिली होती की बाबा धनाजी येतोय, धनाजी आला तर तुझा काय निभाव लागणार नाही किंवा कोणाचाच निभाव लागणार नाही, त्यापेक्षा तू आपण माघार घेऊ. हा टंगळमंगळ करत राहिला. ह्यांनी फारसं ती गोष्ट सिरियसली घेतली नाही. मग हा धनाजीच्या हातात सापडला, धनाजीने धरून नेला आतमध्ये. आता संताजी त्याच्या पाठोपाठ आलाय. संताजीला आणि धनाजीनं दोघांना निर्देश काय दिलेत बघा राजाराम महाराजांनी, की एकाने डायरेक्ट हल्ला करायचा आणि दुसऱ्याने काय करायचं की यांच्या गोटामध्ये कायम अन्नधान्याचा तुटवडा आहे. ह्यांना जी रसद येते ना, ही रसद एकाने तोडायची आणि दुसऱ्याने डायरेक्ट ह्यांच्यावर हल्ला करायचा. म्हणजे एकाने सैन्यावर हल्ला करायचा आणि दुसऱ्याने सैन्याला मिळणाऱ्या रसदेवर हल्ला करायचा. सैन्यावर हल्ला करण्याची जबाबदारी धनाजी घोरपडेंची आणि रसदेवर हल्ला करण्याची जबाबदारी संताजी घोरपडेंची. अशी ही दोघं जणांना ह्या कामगिऱ्या राजाराम महाराजांनी वाटून दिल्यात. धनेश जाधवांनी आपली कामगिरी पार पाडली. संताजी घोरपडेंनी बरोबर कांचीपुरमच्या आसपास बरोबर त्यांच्या हातात हे रसद सापडली, ती रसद मारली. ह्यांनी 3 हत्ती आणले, त्यांनी 5 हत्ती धरून आणले. 5 हत्ती, काही घोडे, जड जवाईर आणि जेवढं त्यांचं सापडलं सगळं धरून त्यांनी जिंजीच्या किल्ल्यामध्ये आले. आता जिंजीच्या किल्ल्यामध्ये 2 सेनापती हत्ती, घोडे, उंट, सामान सुमान आणि एवढा मोठा विजय घेऊन आलेत. म्हणजे जिंजीतलं जे आतलं जे सैन्य आहे त्याचा उत्साह किती वाढला असेल विचार करा. मग या उत्साह ज्या वेळेला एक उत्सव साजरा होतो किंवा एखादी विजयी घटना साजरी होते त्यावेळेला त्याचं एक प्रतीक कुठं तरी नोंदवलं जातं. त्या घटनेचं प्रतीक किंवा त्या घटनेचं एक सिम्बॉल म्हणून तिथलं जे एक मंदिर आहे विष्णूचं, त्या विष्णूच्या मंदिरामध्ये एक मूर्ती कोरली गेली. त्या मूर्तीवरती राजाराम महाराज हा जो उत्सव आहे या उत्सवात हत्तीवरती बसलेले राजाराम महाराज कोरलेत आणि म्हणजे ते राजाराम महाराजांच्या त्या प्राबल्याचं प्रतीक म्हणून ते शिल्प तिथं कोरलेलं आहे. तो उत्सव साजरा झाला त्यावेळेचं ते शिल्प आजही त्या मंदिरात तुम्हाला बघायला मिळतं. आता याच्यानंतर राजाराम महाराजांना या सैन्याला कसाही सामोरं जावं लागणारच होतं. चांगली गोष्ट काय होती की बरोबर वेळेला दोन्ही सेनापती आलेत. 90ला राजाराम महाराज पोचलेत, 91ला जुल्फिकार खान पोचलाय आणि 92ची ही ह्या घटना आहेत. 92ला त्यांच्या पाठोपाठ हे मराठ्यांचे सेनापती तिथं हजर झाले. रसद मारल्यामुळं मोगलांना काही करता येईना. स्वतः जुल्फिकार खाना गोटातनं बाहेर पडला तर त्याच्या लक्षात आलं की समोर संताजी उभा आहे. 2 दिवस त्याला काहीच करता आलं नाही. 3ऱ्या दिवशी कशी तरी वाट काढत तो वांदिवसपर्यंत पोचला. वांदिवसला पोचल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या सैन्यातल्या काही सैन्यांनी त्या वंजाऱ्यांच्या तांड्यावरती हल्ला केला आणि तिथलं धान्य पळवून नेलं. उरलं सुरलेलं धान्य गोळा केलं त्याने आणि परत आला की संताजी घोरपडेंनी वांदिवसच्या बाजूला एक किल्ला आहे, त्या किल्ल्याला देसूरचा किल्ला म्हणून प्रसिद्ध किल्ला आहे तो, त्या किल्ल्यावरती संताजी घोरपडेंनी त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याला जेरीस आणला. अक्षरशः ते मोगलांचे हत्ती रुतून बसले, लोकांचे नको तेवढे हाल झाले. म्हणजे तो सगळा भात शेती आहे तिथं आणि ऑलमोस्ट पावसाचा सीझन, त्याच्यामुळे हत्ती रुतून बसले, तोफा रुतून बसल्या. एवढं सगळं न्यायचं म्हणजे तोफा पाहिजेत. मोगलांचं सैन्य अगदी शेजारीच्या गावात एखाद्या मोहिमेसाठी जरी गेलं ना तर सोबत तोफखाना घेऊन जाणार, एवढं त्यांना त्या तोफांचं प्रेम. आणि तोफा वाहून नेणं ही सगळ्यात अवघड आणि जड प्रोसेस आहे. मोगलांचे संपूर्ण हिंदुस्थानावर ऑलमोस्ट त्यांचं राज्य पसरत आलं होतं, परंतु त्यांना नंतर विजय न मिळण्याचं कारण हेच आहे की त्यांची ही जी
लॉंग प्रोसेस होती किंवा सैन्याच्या ज्या उशिरा होणाऱ्या हालचाली होत्या, ह्याचा परिणाम मराठ्यांबरोबर युद्ध करताना कायम मोगलांना हार पत्करावी लागत होती. कारण मराठी आज इथं आहेत तर 4 दिवसात ते ते इतिहास दुसरा रायगडवरनं आणखी कुठंतरी कर्नाटकात पोचलेत, बेदनूरला पोचलेत, आणखी कुठं पोचलेत. कारण मराठ्यांच्या हालचाली, मराठ्यांचं घोडदळ एवढं फास्ट होतं की प्रत्येक वेळेला शत्रूला पत्ता लागण्या अगोदर मराठ्यांचं घोडदळ त्यांच्या समोर उभं राहत होतं. ही मराठ्यांची स्पेशालिटी होती. आणि त्यांचा जनान खानासोबत, खाणं पिणं सगळं सोबत. औरंगजेबाचा दरबार सुद्धा जिथं जिथं तो जात होता तिथं भरत होता. दरबारची कामं तिथं होत होती. मग यांच्या मोहिमा कशा पार पडणार आहेत? मराठ्यांच्या बाबतीत असं कुठेही दिसत नाही तुम्हाला. मराठ्यांच्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठ्यांच्या सोबत कधीही त्यांनी जनानखाना नेला नाही. छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराजांच्या नंतरचा तो काळ सोडला तर मराठ्यांच्या कालखंडात कुठेही सोबत जनानखाना तुम्हाला दिसत नाही. राजाराम महाराजांनी स्वतःचा हे आणला, पण ते एक ठिकाणी स्टेबल होते. त्यांना माहीत होतं इथूनच राज्य करायचं आहे म्हटल्यावरती राणीसोबत असणं साहजिक आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठेही मराठ्यांच्या बायका किंवा मराठ्यांच्या स्त्रिया या सगळ्या युद्धक्षेत्रावरती सोबत कधी नाही. हे मराठ्यांचं मोठं यश होतं. हे राजाराम महाराजांनी व्यवस्थित ओळखलं होतं. आणि याच्या अगेन्स्ट आपल्या सेनापतींना आणि आपल्या ज्या व्यूहरचना होत्या ह्या त्या अनुषंगाने त्यांनी आखल्या होत्या. सर, राजाराम महाराज जिंजीपर्यंत पोचले हे आपल्याला कळलं, पण त्यांच्या महाराण्या ज्या आधी रायगडावरच होत्या त्या महाराण्यांविषयी आम्हाला सांगता येईल का? राजाराम महाराजांच्या राण्या ज्या होत्या त्या राजाराम महाराजांच्या सोबतच त्या पन्हाळ्यावरती आल्या होत्या. त्यातली थोरली राणी जर सोडली तर बाकी राण्या ज्या होत्या त्या पन्हाळ्यावरती आलेल्या होत्या. पन्हाळ्यावरती त्यांना आणायला नंतर राजाराम महाराजांनी काही पत्र पाठवली की आता राणीला आणणं तर भागच आहे, त्यांना तिथं ठेवू शकत नाही. तो जो प्रवास आहे राजाराम महाराजांच्या राण्यांचा जो प्रवास आहे ह्याच्याबद्दलची साधनं खूप कमी आहेत. परंतु तो प्रवास जो आहे तो राजाराम महाराजांच्या प्रवासापेक्षाही चित्तथरारक होता. त्याचं कारण असं आहे की राजाराम महाराज दक्षिणेत गेलेत हे ऑलमोस्ट डन आहे, सगळ्यांना माहिती आहे. सगळीकडे सैन्य पसरले, म्हणजे रायगड ते जिंजी ह्या मधल्या टप्प्यामध्ये सगळीकडे मोगलांचं सैन्य पसरले. अशा पार्श्वभूमीवरती राजाराम महाराजांनी वेषांतर केले हा प्रवास करताना. बरोबर, राजाराम महाराजांनी प्रवास केला आहे त्यात त्यांनी वेषांतर केलं आहे. राणे काय वेषांतर करणार? त्यामुळं राण्यांचा प्रवास आहे ना हा ऑलमोस्ट रात्रीच्या वेळेत झाला आहे. आणि हा प्रवास राजाराम महाराजांनी मध्य दक्षिण भारतातनं प्रवास केला आहे. आणि राण्यांनी समुद्र किनाऱ्यानी राणीच्या राज्यात गेले अगोदर, तिथून बंदरावरती आणि बंदरावरून बोटीमार्गे किंवा जहाजामार्गे ते राणीच्या राज्यात गेले. चेन्नम राणीच्या राज्यात गेल्यानंतर ज्या मार्गाने राजाराम महाराज गेले त्या थोड्याशा फरकानं या राण्यांना घेऊन आपली माणसं आणि त्या राणीने दिलेली काही माणसं अशा संयुक्त लोकांना घेऊन मग तारा राणी जिंजीला येऊन पोचल्या. तर राणीने जी लोकं सोबत दिली होती ना ही त्यांच्यासोबत जिंजीला कायम होती. म्हणजे राणीच्या राज्यातल्या काही कागदपत्रानुसार ही लोकं कायम त्यांच्यासोबत होती. आणि जेव्हा राजाराम महाराज परत महाराष्ट्रात आले त्यावेळेला हे लोक महाराष्ट्रात आली, पण ही लोक बेळगावची जी बॉर्डर जी आहे त्या बॉर्डरवरती वस्ती करून राहिले. आज ही लोक त्यांनी स्थापन केलेली गावं आजही तिथे आहेत. म्हणजे या लोकांनी राजाराम महाराजांच्या किंवा ताराराणींच्या सोबत जी त्यांची निष्ठा दाखवली की एक जबाबदारी दिली की तुम्ही कायमसोबत यांच्या राहायचं. लोक स्वतःची जबाबदारी झटकून जातात, पण राजाराम महाराजांची कदाचित त्यांना राजाराम महाराजांचे विचार पटले असतील किंवा राजाराम महाराजांची ताराराणींची वागणूक त्यांना पटली असेल. त्यामुळे ती लोक राजाराम महाराजांनी ताराराणींच्या सोबत राहिले आणि त्याच्यामुळं परत येताना ते बेळगावात त्यांनी स्वतःची गावं स्थापन केली आणि आज ही ती लोक बेळगावच्या त्या बॉर्डरवरती बघायला मिळतात. येस, राजाराम महाराज जिंजीपर्यंत पोहोचणे हे जेवढं अवघड होतं त्याच्यामध्ये पहिला हल्ला तुम्ही सांगितला, पण तो एकच हल्ला नसेल
तुम्ही ज्या पद्धतीने आतापर्यंत सांगताय, आणखी काही हल्ले घडले का? आणि त्याबद्दल काही सांगता येईल का? ओव्हरऑल राजाराम महाराजांचा चा जो प्रवास होता ना, हा संपूर्ण प्रवासच जीव घेणा होता. म्हणजे राणीच्या राज्यातून जो राजाराम महाराजांनी प्रवास केला, त्याच्यानंतर कलश नावाचं एक गाव आहे. ते कलश नावाचं गाव आज जरी तुम्ही नकाशावर बघितलं ना, तरी त्या गावाकडे जाणारा रस्ता तुम्हाला नकाशात सापडत नाही. सापडतो, पण तो ज्या भागातनं गेलाय, त्या भागात आजही प्रचंड मोठ्या प्रमाणावर सापांचा वावर आहे. कॉफी, चहा, पेपर ज्याला म्हणतो आपण, काळी मिरी, काळी मिरी. अशा प्रकारचीच पिकं फक्त तिथं घेतली जातात. त्या व्यतिरिक्त कुठलंही पीक त्या भागात येत नाही. संपूर्ण डोंगर भाग आहे. पाऊस तर एवढा पडतो की एकदा पाऊस चालू झाला ना, त्या भागात वावरणं मुश्किल होऊन जातं. अशा त्या डोंगरातून राजाराम महाराजांनी प्रवास केला. तिथून ते बेंगलोरपर्यंत येऊन पोचले. तर हा सेफ झोनचा प्रवास होता. पण जेव्हा बेंगलोरमध्ये पोचले, तर बेंगलोरचा जो प्रदेश होता, ह्याच्यामध्ये मोगलांचं तिथं वर्चस्व होतं बेंगलोरमध्ये. त्यावेळी त्यांनी वेषांतर केलेलं. वेषांतर केल्यानंतर साहजिक राजाराम महाराजांचं वय एवढं कमी होतं. चालण्यामुळं कसं थकत होते ते. आणि साहजिक असतं की एवढा मोठा राजकुमार आपल्यासोबत आहे, चालतोय तो, एवढा चालून थकल्यानंतर कुठेतरी दमला असणार आहे. त्या भावनेनं त्यातल्या काही लोकांनी, आता हे गोसाव्याच्या रूपात आहेत, त्यातल्या काही लोकांनी त्या राजाराम महाराजांचे हातपाय चेपण्याचा प्रयत्न केला. तर हे कोणीतरी बघितलं आणि तिथल्या स्थानिक त्या अंमलदाराला जाऊन सांगितलं की अशी त्या धर्मशाळेत काही गोसावी उतरलेत आणि तिथलं एक लहान लेकरू आहे, त्या लेकराच्या हे लोक पाय चेपतात, काहीतरी गडबड वाटते. आणि ही गोष्ट त्यांनी सांगायच्या आत ह्यांच्या लक्षात आली की काहीतरी गडबड झाली बरं का, आपण कुठेतरी चुकीचं वागलोय. त्यावेळेला ह्यांनी सांगितलं की राजाराम महाराजांना पुढे पाठवलं. खंडोबा लाळ आणि त्याचे जे काही साथीदार होते, ह्यांनी राजाराम महाराजांना सांगितलं की तुम्ही पुढे निघून जा, आम्ही इथेच थांबतो. लोकांना आम्ही भरोसा देतो की आमच्यासोबत दुसरं कोण नाही. जी होती ती कापडे म्हणजे हातात झेंडा घेऊन जे गोसावी लोक प्रवास करतात ना, त्याला कापडे म्हणतात. आम्ही कापडे आहोत, किंवा ते जे होते ते कापडे होते, ते पुढच्या मुक्कामावर निघून गेले, आम्ही इथंच थांबलोय. अंमलदार आला, त्याने चोपलं त्यांना, खंडोबालाळ आणि त्याच्या बाकी सगळ्या लोकांना, म्हणजे उलटं टांगलं त्यांना, शिक्षा काय केल्या, नको ते हाल केले. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की संन्यासी लोक जे आहेत ते खोटं सहसा बोलणार नाहीत आणि त्यांना एवढं मारणं बरोबर नाही. त्यांना खात्री पटली की हे खरं बोलतायत. तो राजाराम महाराज पुढे निघून गेले होते. एक प्रकारचा हल्लाच होता. पण हा कसा हल्ला होता बघा, हा हल्ला होण्यापूर्वीच राजाराम महाराज तिकडून निघून गेलेत. आता त्याच्यामुळे बँगलोरपासून कृष्णगिरीला सरळ रस्ता आहे जायला. खरं तर राजाराम महाराजांनी त्या मार्गे जायला पाहिजे होते, पण राजाराम महाराज तिथून म्हैसूरच्या राज्यात गेलेत. म्हैसूरच्या राजाचं आणि मराठ्यांचं अगदी शहाजी महाराजांपासून वैर आहे. कायम दोघांच्या लढाया चालूच आहेत. शहाजी महाराजांनी 5 वेळा म्हैसूरच्या राज्यावर हल्ला केला आहे. शिवाजी महाराजांनी एकदा केला आहे. संभाजी महाराजांनी 2 वेळा हल्ला केला आहे. आणि नंतरच्या काळात तर हरजीराजे माडकांनी तर म्हैसूरच्या राजाचा सेनापतीच मारून टाकलाय. एवढं दोघांमध्ये कायम भांडण आहेत. अशा पार्श्वभूमीवर राजाराम महाराजांनी म्हैसूरच्या राज्यातून प्रवास करायचं हे केवढं मोठं धाडस, आणि सोबत बॉडीगार्ड सुद्धा नाही आहेत त्यांच्या. म्हैसूरचा इतिहास लिहिणारा इतिहासकार त्याची एक नोंद आहे की राजाराम महाराजांनी केवळ 2 लोकांसोबत नदी क्रॉस करून गेलेत. केवळ 2 माणसांसोबत. बापरे. आणि ज्या भागातून त्यांनी नदी क्रॉस केली आणि जिथून पुढचा प्रवास केलाय, त्या भागात आज सुद्धा जाण्यासाठी बंदी आहे. आतमध्ये वाघ, सिंह, हिंस्र प्राणी आहेत, श्वापद आहेत, किंवा विषारी साप आणि ह्या सगळ्या गोष्टींचा वावर आहे. अगदी ठराविक लोकांना जाता येते. तर आम्ही सुद्धा गुपचूप गेलो होतो त्या मार्गाने. पण प्रत्येक क्षणाला तुम्हाला असं काळीज हातात घेऊन बसायला लागतं, एवढा बिकट रस्ता आहे तो. त्या मार्गाने राजाराम महाराज गेले त्यावेळेला, आणि केवळ 2 माणसांनिशी.
कचदिल मनाचा राजा आहे किंवा व्यक्ती, नाही करू शकत. ज्या माणसाने ते जंगल बघितलं, मी स्वतः ते जंगल पाहिलेलं आहे, ज्या माणसाने ते जंगल पाहिलं ना, तो राजाराम महाराजांना हॅट्सऑफच करणार. त्याची मान राजाराम महाराजांच्या प्रती सन्मानाने झुकलीच पाहिजे. एवढा धैर्यशील राजा आहे तो, एवढा धैर्यशील राजपुत्र, विचारही नाही करू शकत. तिथून ते पुढं होगेनेकल नावाचा एक प्रसिद्ध धबधबा, आज सुद्धा बरेच लोक विदेशी पर्यटक सुद्धा येतात, त्या होगेनेकलच्या परिसरात ते गेले आणि तिथून आंबूरला गेले, आंबूरवरून वेल्लोरला. तर असा हा तो त्यांचा चित्तथरावर प्रवास होता. म्हणजे या प्रवासातल्या घटना तर खूप सांगण्यासारखं खूप आहे, पण ज्या ठराविक ह्या ज्या घटना आहेत, ह्या घटनेत एक गंमतशीर गोष्ट सांगतो तुम्हाला. चेनपटना नावाचं एक गाव आहे, बँगलोरपासून अगदी जवळ आहे. ह्या चेनपटण्याला राजाराम महाराजांचा मुक्काम आहे. हैदराबादचं राज्य औरंगजेबाने गिळंकृत केले. हैदराबादच्या राज्यातले जे सरदार लोक आहेत ना, ह्या सरदार लोकांना औरंगजेबाने आश्रय दिला आहे. फक्त सरदार लोकांना, सर्वसामान्य सैनिक वाऱ्यावर सोडले. पण तरीसुद्धा ह्या सरदार लोकांमध्ये एक असंतोष आहे की आमच्या राजाला बुडवलं ह्याने. मग त्यातले काही लोक त्या चेनपटणाच्या मुक्कामावरती राजाराम महाराजांना येऊन सामील झाले आणि त्यांनी स्वतः ते राज्य त्यांच्या हातात घेतलं की हे घ्या, हे आमच्या हातात जेवढी काय सत्ता आहे ही तुमची, आम्ही तुमचे, तुम्ही फक्त आता आम्हाला आदेश द्यायचा. म्हणजे एकीकडे आमचे इतिहासकार म्हणतायत की राजाराम महाराज औरंगजेबाला घाबरून पळत होते आणि दुसरीकडे राजाराम महाराज शत्रूच्या सैन्यातल्या लोकांना सामील करून घेत आहेत आणि त्यांना कामगिरी देतात. बरं, ते राज्य हातात घ्या म्हणून एक आज्ञा त्यांनी सेनापती संताजी घोरपडेंना केलेली आहे. कुठल्या बेसवरती आम्ही म्हणतो की राजाराम महाराज घाबरून पुढे पळत होते. त्यामुळे राजाराम महाराजांच्या पाठीवरती मोगल नव्हते, तर राजाराम महाराजांनी शत्रूला पाठीवर घेतलं होतं. हे म्हणणं सर्वतोपरी योग्य होणार आहे. तर हा होता राजाराम महाराजांचा रायगड ते जिंजी हा प्रवास, भाग 1. भाग 2 मध्ये आपण ऐकणार आहोत जिंजीला पोहोचल्यानंतर स्वराज्याचं साम्राज्य कसं मोठ्या पद्धतीने राजाराम महाराजांनी उभं केलं, हे आपण दुसऱ्या भागात ऐकणार आहोत. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.